नमस्कार मंडळी, मी प्राची कृत्विक किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत रताळ्याचे गोड काप कसे करायचे ते। महाशिवरात्री स्पेशल रेसिपी आहे आज। त्यासाठी मी घेतला आहे रताळं, त्याला स्वच्छ धुवून सोलून बारीक काप करून घेतले पातळ असे। आणि आपल्याला अजून लागणार आहे 3 ते 4 चमचे साखर, ड्रायफ्रूट्स लागणार आहे। मी काजू, बदाम, पिस्ता घेतलेले आहे। 2 चमचाभर खोबरं घेतले, सुकं खोबरं घेतलेलं आहे। वेलची पूड घेतलेली आहे आणि अर्थातच आपल्याला लागणार आहे साजूक तूप। ते मी आधीच तापायला इकडे ठेवलेलं आहे। त्याच्यात आपण आधी घालूया 2 चमचाभर साजूक तूप घेतले। मी रताळा घालते बारीक चिरलेला आणि त्याच्याबरोबरच आपण घालूया ड्रायफ्रूट्स। सो ते पण साजूक तुपात छान असे क्रिस्पी होईल। आणि ह्याला एक 5 मिनिटं शिजवून देऊया। ह्याला जास्त वेळ लागत नाही, 5 मिनिटात हे मस्त शिजून होतात। रताळे ताट ठेवून आपण एक 5 ते 7 मिनिटं शिजवून देऊया वाफेवर। या ठिकाणी 5 मिनिटं झालेली आहे, आपण चेक करूया। तुम्ही बघू शकता त्याचा कलर चेंज झाला आहे। सो ते शिजलेलं आहे। आता ह्यात आपण घालूया खोबरं आणि साखर सुद्धा घालतोय, वेलची पूड आणि ह्याला छान मिक्स करून घेऊया। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी जरा कमी घातलंय कारण ऑलरेडी हे रताळं ऑलरेडी स्वीट असतं, त्यामुळे एक 2 मिनिटं आपण रताळे साखर विरघळून देऊया। या ठिकाणी आपली साखर विरघळलेली आहे। आणि यस, ह्याच्यामध्ये खोबऱ्याचा टेस्ट खूपच छान येतो, तर तुम्ही खोबरं नक्कीच घाला। या ठिकाणी आपले गोड रताळ्याचे काप रेडी झाले आहे। तर मंडळी, ही रेसिपी नक्की ट्राय करा, कशी झाली ती कमेंटमध्ये कळवा। आणि कृत्विक किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा। धन्यवाद।